झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे शहर हे तलावांचं शहर समजलं जातं, पण सध्या शहरात फक्त 20% तलाव वाचले आहेत। जे तलाव असो किंवा रायला देवी तलाव असो, या तलावांची सध्या दुरवस्था झाली आहे। तलावात कचऱ्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे। नाराज ठाणेकरांनी पालिकेकडून उपाययोजनेची मागणी केली आहे। ठाणे शहर हे तलावांचं शहर समजलं जातं। ठाण्यात एकेकाळी जवळपास 102 तलाव होते आणि त्यामुळे ठाणे शहराला एक वेगळी शोभा होती। पण नंतर शहरीकरणाच्या रेट्यात अनेक तलाव नष्ट झाले, तर काही विकासकांनी आपल्या स्वार्थासाठी हे तलाव बुजवले। त्यामुळे आता फक्त 20% तलाव उरलेत। जेल रायलादेवी सारख्या सगळ्या तलावांची दुर्दशा झाली आहे। तलावात कचऱ्यांचं साम्राज्य आहे, दुर्गंधी पसरली आहे, बांधकाम तुटलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील एक तलाव दत्तक घेऊन त्याची देखभाल करावी, अशी ठाणेकरांनी मागणी केली आहे। सगळे पाव किंवा निर्माल्य वाटेल तसे टाकून हे करण्यासाठी जो तलाव घाण करतात त्याच्यासाठी पायबंद घालावा। पालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आता यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे निव्वळ लोक येऊन ते पाव टाकतात तेवढंच नाही, तर तिथे जे फेरीवाले जे त्यांच्या गाड्या लावतात, भेळेची गाडी लागते, पाववाईची गाडी लागते, त्यांचा जेवढा काही वेस्ट तयार होतो, हा सगळा वेस्ट आहे ना, ते तिथेच पाठीमागे टाकून देतात। पालिकेकडून मात्र या समस्येबाबत गांभीर्याने विचार होताना दिसत नाहीये। मात्र महापौरांनी तलाव दत्तक घेण्याच्या मागणीचं स्वागत केलंय। आपण ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं त्यामध्ये न्यायालयीन वाद सुरू असल्यामुळे त्याच्यावर आम्ही आता सध्या काही काम करू शकत नाही। जेल तलाव आहे, जेल तलावाची अथॉरिटी ही जेल आहे। पण आपल्या एरियात आपण सांभाळलं तर खरोखर आपल्याला हे ज्या पद्धतीने आता दुष्काळ चाललेला आहे त्या पद्धतीने आपण कुठेतरी थोडंसं काय नाही पण लोकांना आपण रिलीफ देऊ शकतो। त्याच्यात शहराच्या सौंदर्याचं मुख्य आकर्षण असलेले ठाण्यातील तलावांची सध्या दुरवस्था झाली आहे। त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी पालिकेनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।